माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत विरोधकांचा गदारोळ. राजदंड उचलण्याचा प्रयत्न करणारे काँग्रेसचे नाना पटोले दिवसभरासाठी निलंबित. आर्थिक अधिक व्याजाचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी कारवाई मोहीम सुरू. अशा फसव्या योजनांवर जनतेने विश्वास ठेवू नये, मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आवाहन. राज्यातल्या वाळू चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गृह, महसूल आणि परिवहन विभाग करणार एकत्रित कारवाई. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा. देशात रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी रोजगार संलग्न प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. 1,07,000 कोटी रुपयांची तरतूद. डिजिटल इंडिया अभियानाला 10 वर, ती GSTला 8 वर्ष पूर्ण. अर्थव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन आणण्यात दोन्ही योजनांचा सिंहाचा वाटा. भारत अमेरिकेदरम्यानचे संबंध गेल्या 25 वर्षात सातत्याने सकारात्मक असल्याचं सांगत दोन्ही देशांमधला व्यापार करार यशस्वी होण्याची परराष्ट्र मंत्र्यांनी व्यक्त केली अपेक्षा. रेल्वेच्या तिकिटासह इतर सर्व सुविधा देणाऱ्या रेल्वन या ॲपचा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते शुभारंभ. धुळे ग्रामीणचे काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजपात प्रवेश. खानदेशात काँग्रेसला मोठा धक्का. विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पहिल्याच फेरीत मानांकित खेळाडूंची दमछाक. डॅनियल मेदवेदेवला पराभवाचा धक्का, तर कार्लोस अल्कराज 5 सेटच्या झुंजीनंतर दुसऱ्या फेरीत दाखल. आणि जुलै महिन्यात संपूर्ण देशभरात पावसाचं प्रमाण मासिक सरासरीपेक्षा अधिक आणि दीर्घकालीन सरासरीच्या 106%